विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॉर्पोरेट अकाउंटिंगमधीलच नेफ्ट, आर-टी-जी-एस हे पाहणार आहोत। यापूर्वी आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ए-टी-एम, सी-डी-एम, डीमॅट अकाउंटिंग या बाबतीत माहिती घेतलेली आहे। तर आज आपण एन-ई-एफ-टी आणि आर-टी-जी-एस या दोन पेमेंट सिस्टीमबद्दल माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, भारतातील वेगवेगळ्या पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टीममध्ये एक बँक दुसऱ्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतरण करण्याची ही एक पद्धती आहे। यामध्ये नेफ्ट आणि आर-टी-जी-एसमुळे व्यापाऱ्याचा, सर्वसामान्य व्यक्तीचा वेळ वाचतो व ही पद्धती खूप वेगवान अशी आहे। आता खातेदारांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळवण्यासाठी जास्त वेळ थांबण्याची गरज पडत नाही। नवीन अशा डिजिटल पेमेंट सिस्टीमच्या मदतीने आपणास कोठूनही, कोठेही, कधीही, केव्हाही पैसे पाठविता येतात। पाठविता येतातच नव्हे तर ते प्राप्तसुद्धा करून घेता येतात। तर विद्यार्थी मित्रांनो, आज मोठ्या संख्येने खाजगी बँका, सरकारी बँका, खाजगी कंपन्या, सरकारी संस्था एन-ई-एफ-टी आणि आर-टी-जी-एस सारख्या पेमेंट पद्धतीचा अवलंब करत आहेत। यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या उद्योग व्यवसाय आणि त्यांचे ग्राहक आणि इतर संबंधित लोकांमधील जी व्यवहाराची दरी पडलेली होती ती याच्यामुळे कमी होण्यास मदत झालेली आहे। या पद्धतीमध्ये दस्तऐवजीकरणासाठी, दस्तऐवजीकरण मीन्स फॉर डॉक्युमेंटेशन, लिखापडी, लेखे सांभाळणे, एंट्री करणे, यासाठी जलद आणि उपयुक्त अशी पद्धती यामध्ये ॲटोमेशनद्वारे, ट्रान्झॅक्शनद्वारे व्यवहाराची नोंद प्रत्येकाच्या खात्यात होते। ज्या व्यक्तीनं पैसे पाठवलेले आहेत त्याच्या नावे डेबिट पडतील व ज्या व्यक्तीला पैसे पाठवलेले आहेत, ज्या संबंधित व्यक्तीला एन-ई-एफ-टी किंवा आर-टी-जी-एस केलेला आहे त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये पैसे, निधी क्रेडिट होतील। विद्यार्थी मित्रांनो, आज ही पद्धती एवढी उपयुक्त अशी झालेली आहे। नेफ्ट, आर-टी-जी-एस यांनी एक विश्वासार्हता गुंतवणूकदारांच्या मनामध्ये निर्माण केलेली आहे। अशा व्यवहारात कुठल्याही प्रकारची चूक बहुतांशरित्या 100% होतच नाही। डिजिटल वॉलेट्स, यू-पी-आय आणि बरेच काही ऑनलाईन पैसे हस्तांतरित करण्यासाठी भारताकडे सध्या अनेक पद्धती उपलब्ध आहेत। तथापि आज सर्वात जास्त वापरली जाणारी ऑनलाईन निधी हस्तांतरण पद्धती म्हणजे एन-ई-एफ-टी आणि आर-टी-जी-एस। एन-ई-एफ-टीचा लॉंग फॉर्म नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, त्याला शॉर्टमध्ये आपण एन-ई-एफ-टी असं म्हणतो, राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर एन-ई-एफ-टी। तर दुसरं आहे आर-टी-जी-एस, ज्यास आपण रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट असं म्हणतो। रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट आर-टी-जी-एस। तसंच अजून एक पेमेंट सिस्टीम आहे, परंतु ती आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये निर्देशित केलेली नाही, पण त्याविषयी थोडक्यात माहिती घेण्यास काही हरकत नाही। ती म्हणजे IMPS, इमिजिएट मोबाईल पेमेंट सर्व्हिस, त्वरित मोबाईल पेमेंट सर्व्हिस IMPS ही सेवा आज मोठ्या पद्धतीने वापरल्या जाते। विद्यार्थी मित्रांनो, एन-ई-एफ-टी आणि आर-टी-जी-एस RBI, भारतीय रिझर्व्ह बँकने सुरू केलेली आहे। तर IMPSची ओळख राष्ट्रीय पेमेंटसह कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने NPCIने सुरू केली आहे। तसेच एन-ई-एफ-टी आणि आर-टी-जी-एस यासारख्या पेमेंट पद्धतीबद्दल आपल्याला काही उपयुक्त अशी माहिती मी आज सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, एन-ई-एफ-टी याला आपण शॉर्टमध्ये
मग सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर असं म्हणतो. ही एक पेमेंट सिस्टीम आहे जी एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैशाचं निधीचं हस्तांतरण सुलभ पद्धतीने करते. NEFTचा वापर करून तुम्ही आम्ही लोक पेमेंट सिस्टीममध्ये भाग घेत असलेल्या इतर बँका, इतर शाखेत खाते असलेल्या शाखेमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने परंतु बँकेच्या मार्फतच पैशाचे आणि निधीचे हस्तांतरण करतात. विद्यार्थी मित्रांनो, NEFT सामान्यतः बँकामध्ये एका वित्तीय संस्थेकडून दुसऱ्या वित्तीय संस्थेत निधी हस्तांतरित करण्यासाठी ही एक ऑनलाईन अशी उत्कृष्ट प्रणाली आहे. ही प्रणाली नोव्हेंबर 2005 पासून नोव्हेंबर 2005 पासून सुरू करण्यात आलेली आहे आणि NEFT स्पेशल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सिस्टीम क्लिअरिंग सिस्टीमला नियुक्त केलेल्या प्रत्येक बँकेचा वारस म्हणून निश्चित करण्यात आले होते. RBIने NEFT प्रणालीत सामील होण्यासाठी RTGSचे पूर्ण सदस्य असलेल्या बँकांना यात समाविष्ट करून घेतलेले आहे. आजही आपण पाहतो राष्ट्रीयकृत बँका असतील, इतरही काही मोठ्या परंतु प्रायव्हेट सेक्टरमधल्या काही बँका यांनाही याही बँकेला ज्या काही मान्यताप्राप्त आहेत RBIकडून मान्यता मिळवलेल्या बँका असतील, या बँकाही RTGS आणि NEFTच्या सुविधा आज आपल्या ग्राहकांना देतात. विद्यार्थी मित्रांनो, याचप्रमाणे RTGSचा संक्षिप्त शब्द म्हणजे रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट म्हणजेच ही एक अजून एक पेमेंट सिस्टीम आहे ज्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात रिअल टाईममध्ये आणि एकूण आधारावर पैसे जमा केले जातात. RTGS सिस्टीम प्रामुख्याने मोठ्या व्यवहारासाठी असते, ज्या व्यवहारामध्ये त्वरित क्लिअरिंगची आवश्यकता असते, जेणेकरून पैसे पाठवणे आणि पैसे प्राप्त करणे हा व्यवहार तात्काळ होणे अपेक्षित असते. मग RTGS ही एक निधी हस्तांतरण प्रणाली आहे ज्या ठिकाणाहून पैसे एका रिअल टाईममध्ये आणि एकाधिक आधारावर एका बँकेतून दुसऱ्या बँकेत तात्काळ हलवले जातात. बँकिंग पद्धती वापरताना RTGS हा पैसा हस्तांतरित करण्याचा सर्वात वेगवान असा मार्ग आहे. रिअल टाईम म्हणजे देय व्यवहार कोणत्याही प्रतीक्षा कालावधीच्या अधीन नाही. ती प्रक्रिया पूर्ण होताच हा व्यवहार पूर्ण होईल आणि त्यावर असा खंबीर असा तोडगा म्हणजे दुसऱ्या व्यवहाराची क्लस्टर न करता पैशाचे हस्तांतरण एका आधारावर पूर्ण केले गेले जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पुस्तकामध्ये पैशाचे हस्तांतरण झाल्यामुळे हा व्यवहार अंतिम आणि अटल असे मानले जाते. विद्यार्थी मित्रांनो, ही प्रणाली RTGS RBIद्वारे किंवा त्यांच्या देखरेखीखाली ठेवली जाते आणि काही दिवस कामकाजाच्या दिवसामध्ये जे काही बँकिंग टायमिंग आहे, पर्सनल आपल्या जाण्याचा टायमिंग असेल, त्या बँकेनं जो निश्चित केलेला असेल त्या टायमिंगमध्येच RTGS NEFTचे व्यवहार हे आपणास करता येतात. विद्यार्थी मित्रांनो, RTGS करण्यास सक्षम होण्यासाठी कोर बँकिंग त्या संबंधित बँक शाखेची असणे आवश्यक असते. ज्या बँकेला कोर बँकिंग सिस्टीम नसेल, तो कोर बँकिंगच्या सिस्टीममध्ये येत नसेल, अशा बँका RTGS आणि NEFT करू शकणार नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला म्हणलं मी की यावर्षीच्या आपल्या कॉर्पोरेट अकाउंटच्या सिलेबसमध्ये IMPS इमिजिएट मोबाईल पेमेंट सर्व्हिस हे नाही, परंतु ही सुद्धा आपण चलत एक तुम्हाला त्याच्याविषयी थोडी माहिती सांगतो. त्वरित मोबाईल पेमेंट सर्व्हिस ही रिअल टाईम इन्स्टंट इंटरबँक फंड ट्रान्सफर सिस्टीम आहे जी भारतीय रिझर्व्ह पेमेंट कॉर्पोरेशनद्वारे व्यवस्थापित केली गेलेली आहे. NEFT आणि RTGS सारखीच ही एक त्वरित मोबाईल पेमेंट सर्व्हिस उपलब्ध आहे. बँकेत सुट्टी असली तरी वर्षभर 24 आवर ही IMPS सेवा आज आपल्याकडे उपलब्ध आहे. आजही विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी किंवा पैसे आपल्या खात्यावर घेण्यासाठी
RTGS, NEFT आणि IMPSपेक्षाही इतर कंपन्या जसं गुगल पे असेल, ॲमेझॉन असेल, रिलायन्स असेल, इतरही कंपन्या आज या आर्थिक देवाणघेवाणीच्या व्यवहारात उतरलेल्या आहेत. मग NEFT, RTGS आणि IMPS पेमेंट सिस्टीम खातेदारांना आज तरी खूप सोयीची झालेली आहे. या ऑनलाईन फंड ट्रान्सफर सेवा वापरण्यासाठी रेमिटरकडे लाभधारकाचे मूलभूत बँक खाते तपशील असणे आवश्यक आहे. बँक खात्याच्या तपशिलात लाभार्थीचे नाव, बँकेचे IFSC समाविष्ट असावा लागतो. वरील सर्व पेमेंट सिस्टीमचा वापर निधी हस्तांतरणासाठी केला जात असला तरी त्यामध्ये काही थोडाफार फरक दिसून येतो. जसे RTGS आणि NEFT करण्यासाठी प्रत्यक्ष व्यक्तीला बँकेमध्ये हजर राहावे लागते, परंतु IMPSसाठी बँकेत प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नसते. मग हा फरक सोडता आज ऑनलाईनचे व्यवहार आपण RTGS, NEFTद्वारे जास्तीत जास्त रकमेने करू शकतो. काही लिमिट्स आहेत, ते तुम्हाला RTGS आणि NEFTच्या मी PDF नोट्स पाठवलेल्या आहेत. त्यामध्ये त्याचे डिफरन्सेस आहेत वेगवेगळे, तेही मुद्दे स्पष्ट केलेले आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या पुढचा मुद्दा IFSC कोड आता चर्चेला गेलेला होता. ज्या बँकेचा IFSC कोड आपल्याला अत्यंत आवश्यक असतो, ज्याला आपण इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड असं म्हणतो, भारतीय वित्तीय प्रणाली कोड. यामध्ये भारतीय वित्तीय प्रणाली कोड हा एकूण 11 अंकी अल्फान्यूमेरिक कोड आहे, जो केंद्रीय बँकेच्या राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर नेटवर्कमध्ये बँक शाखांना विशिष्ट प्रकारे ओळखण्यासाठी वापरला जातो. मग नेमकं IFSC म्हणजे काय? IFSC कोडचा वापर रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट, NEFT आणि सेंट्रलाइज्ड फंड मॅनेजमेंट सिस्टीम CFMS सारख्या इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीम ॲप्लिकेशनद्वारे केला जातो. एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैशाचे, निधीचे हस्तांतरण करावायचे असेल तर हा कोड वापरणे आज अनिवार्य झाला आहे. प्रत्येक बँकेच्या शाखेत एक विशिष्ट कोड असेल आणि कोणत्याही 2 शाखा समान बँकेच्या देखील कधीही एकसारख्या IFSC कोडच्या नसतात. भले बँक एकच आहे, एका शहरात 2 शाखा आहेत, परंतु त्या दोन्ही शाखेचा नावं जरी एक असतील तरी ॲड्रेस वेगळा असतो. म्हणूनच क्वचित त्यांचा IFSC कोडसुद्धा वेगळाच असतो. मग IFSC कोडमध्ये IFSCचे पहिले 4 अंक बँकेचे प्रतिनिधित्व करतात, प्रतिनिधित्व करणारी माहिती सांगतात आणि शेवटचे 6 वर्ण शाखा दर्शवितात. ती शाखा कोणत्या ठिकाणी आहे, शाखेचा ॲड्रेस दर्शवितात. 5वा वर्ण, 5वा अंक हा शून्याचा असतो. भारतीय स्टेट बँक SBIसाठी 11 अंकी IFSC कोडसाठी प्रथम 4 अक्षरे SBIN असे असतील. शेवटचे 6 अंक विशिष्ट शाखा कोडचे प्रतिनिधित्व असतील. उदाहरणार्थ SBI शाखेचा IFSC कोड 23 हिमालय हाऊस, कस्तुरबा गांधी मार्ग, नवी दिल्ली 110001. SBIN 50050943 असा आहे. या ठिकाणी फर्स्ट 205943 हा शाखेचा कोड आहे. मग IFSC कोड विद्यार्थी मित्रांनो, भारतीय वित्तीय प्रणाली, ज्याला भारतीय वित्तीय प्रणाली कोड IFSC हा RBGS रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट, NEFT नॅशनल सारख्या ऑनलाईन फंड ट्रान्सफर सिस्टीमला हातभार लावणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने RBIने वाटप केलेला एक अद्वितीय असा 11 अंकी असा तो शब्दाचा कोड आहे. RTGS रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट, NEFT नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर
आणि IMPS त्वरित पेमेंट सर्व्हिस या सर्वांसाठीच IFSC कोड खात्री करून घेत असते की यामध्ये या ट्रान्झॅक्शनसाठी हा प्रत्येक बँकेचा त्या कोर बँकिंग सिस्टीममधील त्या शाखेचा ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहारामध्ये पैशाची देवाणघेवाण करायची असेल तर प्रत्यक्ष व्यवहाराच्या वेळी IFSC कोड तो व्यवहार करताना निश्चितच वापरावा लागतो. त्याची नितांत आवश्यकता असते. IFSC कोड खात्री करतं पैसे योग्य खात्यात हस्तांतरित केले जातील. बँकेचा IFSC कोड सहसा बँकेच्या चेक पानावर सुद्धा असतो, प्रिंटेड खातेबुकवर असतो. पहिले 4 अंक तर दर्शविलेलेच असतात, त्यानंतर 0, शेवटचे 6 अंक बँकेची शाखा दर्शवितात. कोणत्याही बँक खात्यात ऑनलाईन फंड ट्रान्स्फर करण्यासाठी एखाद्यास किंवा एखाद्या प्राप्तकर्त्यास बँक शाखेचा IFSC कोड माहिती असणं हे आज तरी अत्यावश्यक झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन सर्चिंगद्वारे सुद्धा आपणास बँकेचा IFSC कोड शोधता येतो. उदाहरणार्थ आपल्याला एखाद्या विशिष्ट शहरातील विशिष्ट गावातील बँकेच्या शाखेचा IFSC कोड माहिती नसेल तर तो आज आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉम्प्युटरचा वापर करून मोबाईलद्वारे आपण ती बँक कुठे आहे, काय आहे आणि तिचा IFSC कोड काय आहे हे सुद्धा आपण शोधू शकतो. तो शोधण्यासाठी आपल्याला बँक, राज्य व जिल्हा यांची नावं निवडण्याची आवश्यकता आहे. जेथे बँक आहे आणि बँक शाखा एकदा तपशील सबमिट केल्यानंतर आपल्या बँकेचा IFSC कोड आपल्या बँक, राज्य, जिल्हा, शहर, शाखा कोड, पत्ता आणि संपर्क क्रमांक यासारखी सर्व माहिती आज इंटरनेटच्या माध्यमातून कॉम्प्युटरवर आपल्याला उपलब्ध आहे. कोणताही निधी हस्तांतरण करण्यापूर्वी कोणताही चुकीचा व्यवहार टाळण्यासाठी आपल्याला समोरच्या प्राप्तकर्त्याचा, ज्याला आपल्याला पैसे पाठवायचे त्या व्यक्तीचा बँक खात्याचा, त्याच्या शाखेचा IFSC कोड बरोबर आहे की नाही याची तपासणी बँकेकडे सुद्धा करावी लागते. ऑनलाईन सर्चिंगद्वारे सुद्धा आपण जसं म्हणलं बँकेचा IFSC कोड आपल्याला शोधता येतो. मग त्यावेळेस आपल्याला सुरुवातीला आपली बँक, ज्या बँकेशी आपला व्यवहार करावायचा आहे ती बँक निवडायला लागेल. उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडिया. नेक्स्ट दुसऱ्यांदा आपल्याला एक राज्य निवडावं लागेल, स्टेट, कोणत्या स्टेटमध्ये ती शाखा आहे. परत त्या ठिकाणी गेल्यानंतर तिसरी स्टेप येते, आपला जिल्हा निवडावा लागेल. त्या आपल्या जिल्ह्यात शाखेचे नाव, तालुक्याच्या ठिकाणी असेल तर तालुक्याचं नाव ते निवडावं लागेल. आणि यानंतर आता आपण आपल्या बँकेच्या शाखेचा IFSC कोड, MICR कोड, पत्ता आणि संपर्क, फोन नंबर सर्व काही शोधू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, खाली असलेल्या काही स्क्रिप्ट वापरून आपण IFSC कोड, MICR कोड कसा शोधावा लागतो याविषयीची माहिती मी तुम्हाला PDF द्वारे दिलेल्या नोट्समध्ये ते सविस्तर नमूद केले आहे. जसं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला स्टेप बाय स्टेप ड्रॉपडाऊन सूचीमध्ये आपली बँक निवडा, बँकेनंतर राज्य निवडा, राज्यानंतर जिल्हा निवडा, जिल्ह्यानंतर आपली जिल्ह्यामध्ये असणाऱ्या बँका, त्या बँकेच्या शाखा, त्या गावनिहाय, पत्त्यानिहाय वेगवेगळ्या दिलेल्या असतात. त्यानंतर आपल्याला शाखा निवडल्यानंतर आपणास IFSC कोड सहजासहजी उपलब्ध होतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, इतर कुठंही न जाता आपल्याला आज तरी IFSC कोड, जो की RTGS, NEFT दोन्हीही करण्यासाठी आपल्याला IFSC कोड असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय तो व्यवहार आपण पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबू. काही अडचण असल्यास प्रत्यक्ष संपर्क साधावा, कॉल करावा किंवा आपल्या Google क्लासरूमवर आपल्या अडचणी, काही क्वेश्चन्स टाकावेत. धन्यवाद. थँक्यू.